तम्मानगौडरे पाटले आजच्या सभेत कधी 100% निकाल फिक्स आहे. 100 निवडून येतात ते. सावंत. नमस्कार. आमचं पक्ष BJP ते मोदीला बघून आम्ही मतदान करणार. हे कुठंतरी हेरी करू दे. वर काय केंद्रात आहे राज्यात पण ते पाहिजे म्हणून आम्हाला वाटतं. गोपीचंद पडळकर. काय म्हणजे असं त्यांच्यावर काय नेतृत्व काय बघितलं? काय ना काहीतरी आणतो हा आता काय ना काहीतरी आणणार 100%. विक्रमदादा ते एकदम चांगला माणूस आहे. म्हणजे ते कसं ते कोणाला वाईट तरी काय बोलणार नाही. ते तमन्ना पाटील बीजेपीचे निवडून येतो. काय कारण काय म्हणजे त्यांचं जे अजेंडा काय? आणि दराडी नेते आहे. नमस्कार. महाराष्ट्र जनमत न्यूज आपलं सर स्वागत आहे. आज जत तालुक्यातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लास्ट दिवस आहे प्रचाराचा धुमाकूळ उडलेला आहे जत तालुक्यामध्ये. त्याचबरोबर आज संख या ठिकाणी जाहीर सभा झालेल्या आहेत. जाहीर सभा अशा पद्धतीने झाली आहेत की लोकांच्या अंगावर काटे येण्यासारखं जाहीर सभेमध्ये तम्मानगौडरे पाटलांची सभा असेल किंवा भारतीय जनता पार्टी सभा असेल, हे सभा गाजण्यासारख्या आहेत आणि एकमेकांच्या टीका अशा प्रकारे झालेत की लोकांच्या अंगावर रेषा यायला पाहिजेत. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी आज विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेलं आहे. पाहूया आज लोकांच्या मनात काय आणि जनतेच्या मनात काय आणि जनतेच्या विकासासाठी कोण कोणाला मतदान करणार, काय करणार, आज आपण पाहूया. आपल्यासोबत संख्येते जनता आहे, जनतेचं आपण पाहूया. नमस्कार. नमस्ते. आज विधानसभेचा प्रचाराचा शेवट दिवस आहे. होय. संख्येते आज जाहीर सभा झाल्या, 2 जाहीर सभा झाल्या. या जाहीर सभेमध्ये एकमेकांच्या टेकावर प्रतिक्रिया जोरात झाली. काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती आहे? नाही, तम्मानगौडरे पाटले आजच्या सभेत कधी 100% निकाल फिक्स आहे. 100 निवडून येतात ते. आणि लोकांनी स्वतःच्या हातात घेतले की तम्मानगौडरे निवडून द्यायचं. ह्या सभेमुळे कुठंतरी जातीवातीचं राजकारण करता लिंगायत समाजाचा जो मतदार आहे हे कुठंतर तम्मानगौडरे पाटील वळले असं काय दिसते का? हो, 100% 100% मतदान वळणार. हो, 100% निवडून येणार. होय. आणि काय वाटते म्हणजे आता विकासाचा जे मुद्दा आहे आपल्या जे जत तालुक्याचा विकासाचा मुद्दा आहे त्यावर काय वाटतं? तम्मानगौडरे जे 4 वर्ष BJPत काम केले लोकांनी, त्यांना सगळ्या लोकांना माहीत आहे. जनताने स्वतः यांच्यावर अन्याय झाल्याचं मनात धरून त्यांनी 100% निवडून देतात. नमस्कार मामा. नमस्कार. नमस्कार. विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत. विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत माहित आहे. आता जत संघमध्ये जाहीर सभा झाली. गेलता जाहीर सभेला? काय सांगितलं जाहीर सभेमध्ये? काय वाटलं जाहीर सभेमुळे? काय सांगितलं सगळं. मग आता जत तालुक्यामध्ये महाविकास आघाडीतून विक्रम सावंत पडळकर आणि तम्मानगौडरे पाटील हे 3 घोडे आहेत. रेसचे 3 घोडे आहेत. हे 3 घोड्यापेक्षा कोणाचा घोडा कुठं जाईल काय वाटतंय? सावंत. काय म्हणजे विक्रम सावंत काय म्हणजे काय त्यांचा विकास कसा वाटतो? ते येणार ते. विक्रम सावंत. नमस्कार. नमस्कार. विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत. चला की काय वाटते संघमध्ये वातावरण काय सध्याला? आत्ता तिन्हीमध्ये फुल रेस आहे. मग आता 2 दिवसांना कळतं की कोण येतंय कोण पडतंय म्हणून. आता तरी काय सध्याला सांगायला येत नाही. आता 2 दिवसांना आता संघमध्ये 2 सभे झाले आज. ह्या 2 सभेमध्ये कुणाचं वातावरण काय वाटतंय? आता सध्या तरी तम्मानगौडच्या पाटीलचं वातावरण चांगलं आहे. आता सध्या सांगायला काय अडचण नाही. आता तम्मानगौडचं रवी पाटीलचं ठीक आहे वातावरण. नमस्कार. नमस्कार. विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत. आज संघमध्ये सभा झाली. काय वाटते वातावरण कुणाकडे काय वळले? हा वातावरण आहे. विक्रम सावंत, गोपीचंद पडळकर, तम्मानगौडरे पाटील हे तिन्ही आज उमेदवारी आहेत. तिघांची बी या कोण वाटते सक्षम आपल्या तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी? तम्माना पाटील. नमस्कार. नमस्कार. विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत. गाव कुठलं तुमचं? दुळकरवाडी. काय तुमच्या गावामध्ये परिस्थिती काय सध्याला? काय पाणी नाही प्यायला, काय नाही साहेब. काय तिथं परिस्थितीच असे काय मग येईल ते आमदार अशीच म्हणते ती काय सोय नाही. विकासाचा मुद्दा सोडून जातीवातीचं राजकारण कुठं चालू आहे असं काय वाटतं? जातीचा प्रश्न नाही. आम्ही त्याचं माणसंच नव्हतं जातीचे. आमचं गावचं कल्याण करणारा आमदार पाहिजे बघा. पडळकर कोण वाटतं तुम्हाला? गोपीचंद पडळकर. काय म्हणजे असं त्यांच्याकडे काय नेतृत्व काय बघितलं? काय ना काहीतरी आणतो या इकडं. हा आता काय ना काहीतरी आणणार 100%.
ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ. ಎಲೆಕ್ಷನ್ ಚಾಲು ಐತೆ. ನಮ್ಮ ಜಮಖಂಡಿ ಬಾಲ್ಕೋಟ್ ಜಿಲ್ಲೆ ಜಮಖಂಡಿ ಮತ್ತು ತಾಲೂಕಿನ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸ್ಪರ್ಧಾಳು ಆಗಿದ್ದೀನಿ ಅಲ್ಲಿ. ಯಾಕಂದರೆ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಾಂತರ ಉಮೇದುವಾರಿಕೆ ಸಲ್ಲಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ನಮಗೆ ಜಮಖಂಡಿ ಭಾಗ ಆಯಿತು, ನಮಗೆ ಭಾಳ ಸಂಪರ್ಕ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದನೂ ಇಲ್ಲಿ ನೀರಾವರಿ ಯಂತ್ರನೂ ಯಾಕೆಂದರೆ ಜತ್ ನೀರಾವರಿ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ನೀರು ನಮಗೆ ಬರಬೇಕು. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ನೀರು ಕೊಯ್ನಾ ಡ್ಯಾಮ್ ಅಂತ ಬಿಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಜೂನ್ ಜುಲೈ ಅಂತ ಈ ನೀರಾವರಿಗೆ ಆಗಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ನೀರಾವರಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ದಾಗ ಇಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗೈತೆ ನೀರಾವರಿ ಇದೆ. ಇನ್ನಟ್ಟು ನೀರಾವರಿ ಅನುಕೂಲ ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಥರನೂ ಇಲ್ಲಿ ಜನನೂ ನೀರಾವರಿಯಾಗಿ ಬದುಕಲಿ, ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಅಂತ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾವು ಬೇಡ್ಕೋತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಶ್ರಮಪಟ್ಟವರು ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅವರು ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ, SR ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಆ ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಲೀಡರ್ಸ್ಗೆ ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಟಚ್ ಆಗಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಇವರು ತಮ್ಮ ಉಮೇದುವಾರಿಕೆ ಸಲ್ಲಿಸಿಕೆಯಿಂದ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನಾವು ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಭಾಗದ ಜನ ಈ ಎಲ್ಲ ರೈತಾಪಿ ವರ್ಗದವರು ಎಲ್ಲರೂ ದೀನದಲಿತರು ಎಲ್ಲರೂ ದಿನಗೂಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಇವ್ರದ್ದು ಭಾಳ जीवना ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ನಾವು ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. आज आपल्याबरोबर काही शेतकरी वर्गातील तडफदार कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. नेमकी काय प्रतिक्रिया आणि या जत तालुक्यात काय वातावरण आहे आणि नेमकं काय परिस्थिती त्यांची जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार. पहिले सुरुवातीला विधानसभेच्या इलेक्शनमध्ये 3 घोडे होय. आहेत. एक विक्रम सावंत, गोपीचंद पडळकर आणि तमनगौड पाटील अशी 3 घोडे रेसमध्ये आहेत. या 3 घोडे रेसमध्ये कोण संध्या पहिल्यांदा झाले काय वाटतं तुम्हाला? पहिले सुरुवातीला आपल्या माध्यमाला मी मनपूर्वक आभारी मानतो. आज कमीत कमी स्वातंत्र्य मिळून 75-80 वर्ष 2 मिनिटच बोलतो 75 वर्ष झाले. कुणाची सरकार होतं ह्या भागातील पूर्व भागातील नदी नाही, घोडा नाही, काहीच नाही. पाण्याच्या विषयावर सर्व मुद्द्यावरच बोलतो. पाणी नाही आणि एकतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विस्तारित योजनेच्या पाणी आता सध्या काम चालू आहे. सर्व शेतकऱ्यांनी नाही तुम्ही मुद्द्यावरच बोलतो मी 2 मिनिटच बोलतो. लाडकी बहीण योजना असेल, PM किसानची असेल, तालुक्याचे विकास आहे. जनतेची विकास म्हणजे तालुक्याची विकास. मी स्पष्टपणे सांगतो आजपर्यंत आमच्या तालुक्याची प्रतिनिधींनी कुठलेही काम केलेले नाही. कधी केलेलं नाही. हे कसं आहे बरं का, रानात असलेले एक हराटासारखं आहे. हे हराटा काढायचं म्हणलं तर हे काँग्रेस मुक्त करणार आहे. आणि भारतीय जनता पक्ष सरकारने काम केले त्यांना आम्ही पाठबळ करून 100% आम्ही निवडून द्यायचं काम करणार. मताधिक्याने निवडून कमीत कमी 30,000 मतांनी गोपीचंद पडळकर साहेब येणार आहे. आज आपल्याबरोबर स्वाभिमानी बाळगणारी आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत. नेमकं जत तालुक्यामध्ये काय वातावरण आहे आणि काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊया. 2 शब्दामध्ये आपण विचारूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही अर्ज भरला होता? हो भरलं होतं की. अर्ज भरला होता. मग काय नेमकं परत घेऊन कुणाला पाठिंबा द्यायला आणि काय म्हणजे काय विचार करून तुम्ही पाठिंबा घेतला? बघा स्वाभिमानीचं जर असेल तर आम्ही अर्ज घेऊन स्वाभिमानीच्या जे अपक्ष उमेदवार आहेत तमनगौड रवी पाटील त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने मताधिक्याने जिंकून पण देणार आहे आणि जिंकलेले पण आहे. सध्या आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे. कशामुळे केलेला हे 2 शब्द सांगतो मी. एक तर आमचं लिंगायचं 1 लाखापुढं आपलं मतदान आहे. लिंगाचं जर स्वाभिमान असेल, लिंगाचं जर धर्माचं आपण रक्षण करायचं असेल तर हीच वेळ आहे. लक्षात घ्या मतदार बंधूंनो आणि भगिनीनो, जर ही वेळ चुकवली तर लिंगातवाल्यांना काही किंमत उरणार नाही. आणि हे लक्षात ठेवून आपण मतदान करतेवेळेस 20 तारखेला योग्य बटन दाबून आपल्या तमनगौड रवी पाटलांना निवडून द्यावे. आणि दुसरी गोष्ट आहे, जर निवडून आल्यानंतर आमचा हे संख तालुका जत तालुक्यापासून विभाजन होऊन संख तालुका निर्माण होतो आणि हे रवी पाटील करू शकतील. आणि म्हैसाचे जे योजनेचं पाणी आहे ते पण आणू शकतील. आणि आपल्या गावामध्ये बसस्टँड नाही आहे आणि बसस्टँड नाही आहे, दुसरे काही सर्व काम असतील ते काम आम्ही रवी पाटलाकडून अपेक्षा करतो आणि ते करतील म्हणून मी इथं जाहीर करतो. विधानसभेचे इलेक्शन चालू आहे. काय वातावरण आहे तालुक्यामध्ये? तुमच्या संघामध्ये काय वातावरण, काय वाटतं तुम्हाला? कोण येईल निवडून? बीजेपीचे निवडून येते. काय कारण काय म्हणजे त्यांचं जे अजेंडा काय? आणि दराडी नेते आहे म्हणून आम्ही याला बीजेपीला मतदान करणार आहे. म्हणून बीजेपी नक्की निवडून येते. असं काही आज संघमध्ये 2 सभा झाली. ह्या सभेमध्ये काय वातावरण काय वाटते? कोणाचं चांगलं होईल? काय वातावरणाचं काय नाही, ह्यांच्या पक्षाचे नेते येते भाषण करते. भाषणावर कोण मतदान घालणार नाही. मतदान तू नक्की
लोक आता कोणाला घालायचं हे पहिलाच निश्चित केले. भाषणावर काय परिणाम पडणार नाही. सध्याला जत तालुक्यामध्ये असं काय वातावरण घडलंय म्हणजे 3 रेसचे घोडे आहेत. हो. एक जाते मागं एक पुढे जाते, होय. परत पुढचं मागं येते मागचं पुढे जाते, हो. अशी परिस्थिती आहे. हो. आता शेवट टप्पा आहे हो. आज आपल्या हो. प्रचाराचा. हो. काय वातावरण झाले नेमकं जत आता सध्या जत तालुक्यामध्ये 3 घोडा आहेत. त्यात सगळ्यात रेस जो घोडा म्हणला तर तमणगोडा पाटील आहेत. का म्हणजे आता जत तालुक्यामध्ये 1 लाख लिंगायत मतदार असताना 70,000 असलेले धनगर समाजाला जो फडणवीस साहेबांनी ते तिकीट दिले ते सगळ्यात मोठं चुकीचं केले. लिंगायत समाजावर हे सगळ्यात मोठं चूक केले म्हणजे हे चूक आहे. हे चूक लक्षात सर्व लिंगायत समाजाला सर्व लिंगायत समाजानं कळलं आहे. आता कसं झालं आता आपल्याकडे परिस्थिती काय झाली, लोक कुठल्याही पार्टीत असलं कुठं पण फिरतात, खरं मतदान मात्र टेबलला करतात. हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का म्हणजे लोकांना स्वाभिमान आहे. जत तालुक्याचा जनता हा स्वाभिमानी स्वाभिमान बाळगणार आणि हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडणार की लिंगायत आमदाराला निवडून देणार हे 100% खात्री आहे. नमस्कार. आमचा पक्ष आहे BJP. ते मोदीला बघून आम्ही मतदान करणार. हे कुठंतरी हे करू दे, वर काय केंद्रात आहे राज्यात पण ते पाहिजे म्हणून आम्हाला वाटतोय. आणि आता काम पण चांगलं केलं. 5 वर्ष झालं ते राशन देतात आणि पुन्हा काय ते लाडकी बहीण खाण्यापिण्याविषयी राहू दे, आपले विकास मुद्द्यावर बोला. विकास आपल्या तालुक्यात विकास काय झाला पाहिजे. आतापर्यंत कुठलाही आमदार विकास केला नाही. संकला तर BJPचे 2 वेळा आमदार होते की जतला ते काय ते आडवा यायचं, ते सगळं इथलंच आडवा झगडा, ते कोणतरी मंजूर आणलं तर हे कॅन्सल करायचं असं चाललं आहे. आता सगळं समाज एक झालं आहे आणि आज नाही तर उद्या ते आणतो खंदार माणूस आहे म्हणताना त्यांच्या पाठीमागं आम्ही लागले. हे एक 5 वर्ष बघायचं. काय वाटते वातावरण काय वातावरण सध्या आता विक्रमदादालाच आहे. 5 वर्ष विक्रमदादा आमदार होते, त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं. दादांच्या कामाला 1 नंबर आहे, चांगला. आणि एकदा संधी त्यांना मिळाली पाहिजे असं वाटतं. आम्हाला अनेक 5 वर्षामध्ये संधी 5 वर्षात मिळाली पाहिजे. त्याने आम्हाला विकास करून आम्हाला संधी द्या, विकास करून जातो असं आम्हाला सांगितलं आहे. आणि ह्या वेळेला दादा 100% आमदार होणार. नमस्कार बोला. लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत. हां बोला. वातावरण काय तुमच्या गावात. वातावरण आमच्याकडे काँग्रेस आहे. काँग्रेस का बरं. काय बरं म्हणजे काय ते विक्रमदादा ते एकदम चांगला माणूस आहे आणि ते कसं ते कुणाला वाईट पिढी काय बोलणार नाही ते माणूस. हां ते चांगला सौम्य माणूस आहे ते. मग 5 वर्षामध्ये संकला विक्रम सावंतचा काय निधी आल्या काय त्यांच्या निधीतून काम झालं. आला तर मी त्यालाच करणार आहे, नाही आला तर त्यालाच करणार आहे. 5 वर्षामध्ये संकला निधी त्यांचा किती आला आणि त्याचा विकास काय झाला या 5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये इथं बंधारा बांधले 2 आणि तर ह्याचं ते लाईव्ह देवला ते 20 लाख रुपये दिले म्हणून ते आम्हाला तेवढंच माहीत कन्फर्म होतं तेवढं सांगितले. बरं आणि काय डांबरी विमरी काय झाले त्यांच्या माध्यमातून काय अजून डांबरी झालं नाही. नमस्कार. विधानसभेचा प्रचार शेवट टप्प्यात आले. आता काय तुमच्या संक आणि गोंधळेवरती काय वाटते वातावरण काय परिस्थिती. संक जिल्हा परिषद गटामध्ये आमचे नेते विक्रम सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संक जिल्हा परिषद गटातून कमीत कमी 3,000चं लीड मिळेल अशी परिस्थिती झालेली आहे. तालुक्यामध्ये काय वातावरण. तालुक्यामध्ये विक्रमदादा हे निश्चितपणे निवडून येणार, यात कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. मामा गाव कुठलं. ಇಲ್ಲಿಯವರು ನಮಗೆ ಏನು ಮಾತಾಡೋಕೆ ಸುಮ್ಮನೆ ನಡೆದ ಗೊತ್ತು ವಾತಾವರಣ ಇವತ್ತು ನೋಡಿದ್ರಿ ಎಲ್ಲ ಊರಾಗ ವಿಚಿತ್ರ ಏನು ಅನ್ಸದೆ ಅಲ್ಲ ಯಾನ್ ಜರ ಫರ್ಕ್ ಅನ್ಸದ ಊರಾಗ ಯಾರ್ದು ವಾರ ಯಾನು ಊರಾಗ ವಾತಾವರಣ ಏನು ಅವ್ರ ಫರಕ ಇವ್ರ ಫರಕ ಇವ್ರು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಯಾರು ಏನು ಹೇಳನ್ರಿ ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ನೋಡೋದು ಯಾನ್ ಅನ್ಸದ. ಈ ನಮ್ಮ 100% ಸಾವಂತ್ ಬರ್ಬೇಕು. 5 ವರ್ಷ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಆಮದಾರ್ ಇದ್ರ ಅವ್ರ ದಗದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಅನ್ಸುತ್ತೆ. ದಗದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ವಾತಾವರಣ ಏನೈತ್ರಿ ಮೊದಲು ಮೇನ್ ತಳ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಮಾತಾರ ಮೊದಲ ಈ ಕಡೆ ಇಲ್ಲರಿ ಸಂಕದಾಗ ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದಾನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸಂಕದ ಅಂದ್ ಈಗ ವಾತಾವರಣ ಈಗ ನಮ್ಮ ಪುಡಾರಿ ಕೂಡ್ಯಾನ ಅದಕ್ಕೆ ವಾತಾವರಣ ಅವಂದ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್